पीक विम्यासंदर्भात अजून एक महत्त्वपूर्ण अपडेट, पीक विम्यासंदर्भात अजून एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक. तर हो शेतकरी मित्रांनो, बघा खरीप 2025 मध्ये महाराष्ट्रभर एवढं मोठं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असताना सुद्धा न मिळालेला पीक विमा या विषयासंदर्भात सुद्धा आणि आपण गेल्या आठवड्याभरामध्ये पाहत आहोत काही जिल्ह्यांमध्ये काही भागामध्ये पीक विम्यामध्ये ज्या अडचणी येत आहे, अडचणीच काय तर काही ठिकाणी तर असं पाहावयास मिळालेलं आहे की थेट पीक विम्याचा जो प्रीमियम आहे तो डबल म्हणजे दुपटीने घेण्यात येत आहे काही ठिकाणी, ज्यामध्ये यवतमाळ आणि चंद्रपूर. तर या यवतमाळ आणि चंद्रपूर या दोनही जिल्ह्याकरिता या दोनही जिल्ह्याचा 2025चा रखडलेला न मिळालेला पीक विमा सोबतच 2026 म्हणजे आता म्हणजे तुरी कापूस या पिकांकरिताचं जे प्रीमियम शेतकरी बांधवांना स्वहिस्साचं शेतकरी हिश्श्याचं भरावयाचं असतं, त्यामध्ये खऱ्या अर्थाने दुपटीने 500 400 रुपयाने वाढ झालेली आहे. तर या दोन्ही गोष्टीच्या अडचणीकरिता पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता यवतमाळ आणि चंद्रपूर या दोनही जिल्ह्यामधील तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांची महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत मंत्रालयामध्ये एक आढावा बैठक आज पार पडलेली आहे. आणि या बैठकी दरम्यान या सर्व गोष्टीची अडचण त्यांच्या समोर मांडली असता, हा पाढा त्यांच्या समोर वाचला असता त्यांच्याकडून या सर्व गोष्टीवर तोडगा काढण्यासंदर्भातला शब्द देण्यात आलेला आहे. तर खऱ्या अर्थाने बघा मित्रांनो, आता मागच्या वर्षी एवढे पैसे भरून पीक विमा न मिळाला आणि न मिळाल्यामुळे या वेळेस या वर्षी 2026 मध्ये खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये किती टक्के लोकांनी पीक विमा भरला आपण हे पाहत आहोत. म्हणजे जवळपास 5% म्हणलं किंवा 5%च्या आत म्हणलं तरी सुद्धा हरकत नाहीये. जिथे लाखो शेतकरी विमा भरत होते तिथे फक्त हजाराच्या आत, 1-2 हजाराच्या सुद्धा आत, हजार म्हणजे 10-20 हजार नाही, 1-2 हजाराच्या सुद्धा आत एवढा एवढा कमी टक्का आहे, एवढ्या कमी शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. पूर्णपणे विश्वासार्हता उडालेली आहे बघा शेतकरी बांधवांची राज्य शासनावरची म्हणा किंवा या योजनांवरची म्हणा किंवा या प्रतिनिधी मंत्री संत्री या लोकांवरची जी विश्वासार्हता आहे ती पूर्णपणे उडालेली आहे. त्यामुळेच पीक विम्याकडे यावर्षी शेतकरी बांधवांनी पाठ फिरवलेली आहे. परंतु तरी सुद्धा काही जणांकडून सांगण्यात येत आहे किंवा काही शेतकरी विचार करत आहे की या वर्षी अल निनोचं संकट आहे. जून महिना तसाच गेला, जुलै महिन्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी महापूर किंवा काही धरणं भरलेली आहे, तर काही ठिकाणी काहीच नाहीये, काहीच पाऊस नाही, अशी परिस्थिती आहे मित्रांनो. यामुळे क्वचित इक्का दुक्का काही शेतकऱ्यांची मानसिकता होत आहे की चला आपण भलेही मागच्या वर्षीचा पैसे भरून पीक विमा मिळालेला नाहीये तरी सुद्धा यावर्षीचा पीक विमा भरू, कारण की मागच्या वर्षीचा पीक विमा कदाचित अजूनही भेटू शकतो अशी आशा काही शेतकरी बांधव बाळगत आहेत शेतकरी मित्रांनो. कारण की धाराशिवचा एवढ्या दिवसाचा लढा दिल्याच्या नंतरचा जो प्रश्न आहे पीक विम्याचा तो आता कुठे ना कुठे मार्गी लागून थेट आज सकाळपासून धाराशिव मधील बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीक विमा त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. धाराशिव झाल्यावर लातूर, बीड वगैरे काही जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडीशी सकारात्मकता दिसत आहे. बघू काय होते. बुलढाण्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवण्याचा शब्द दिलेला आहे. बैठका होत आहेत, आंदोलन, मोर्चे, उपोषण, निवेदन, निदर्शनं या साऱ्या गोष्टी काही ठिकाणी होत आहे. आणि या सर्व गोष्टी सर्व ठिकाणी झाल्याशिवाय पीक विमा मिळणे नाही. कारण त्या आजची सुद्धा आपण जर बैठक पाहिली असेल, ठीक आहे बोलताना बोलावं लागतं, पण त्या बैठकीमधले त्यांचे सर्वांचे हावभाव जर आपण पाहिले तर एक वेगळाच भावना तयार होते माणसाच्या शेतकऱ्याच्या मनामध्ये. परंतु सुधीर मुनगंटीवार साहेब होते, त्यामुळे एक आशा आहे की खऱ्या अर्थाने आता 2025चा यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यातील पीक विमा ते खेचून आणतील आणि 2026चा जो पीक विमा आता भरावयाचे खऱ्या अर्थाने आता 28 तारीख झालेली आहे, ऑलरेडी तारीख तर संपतच आहे. दरवर्षी पीक विम्याकरिता तारीख थोड्याफार प्रमाणामध्ये भरूनही मिळते, परंतु शेतकऱ्यासाठी कुठलीच चांगली संधी आहे असं म्हणता येणार नाही. कारण की संधी वाढवून सुद्धा दिली आणि पीक विमा भरला आणि पैसे भरून घेतले आणि शेतकऱ्याला दिलेच नाही, तर ती शेतकऱ्याकरिता कुठलीच आनंदाची बातमी होत नाहीये. परंतु जर कदाचित या दोनही जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना या खरीपाच्या काही पिकाचा पीक विमा भरायचा जर असेल शेतकरी मित्र हो, आणि तो जो प्रीमियम आहे तो जर कमी करून दिला आणि मुदत वाढवून दिली आणि त्यांना विमा भरावयाचा असेल तर त्या शेतकरी बांधवांकरिता थोडाफार दिलासादायक ही अपडेट बातमी असू शकते शेतकरी मित्रांनो. आणि तसं असावं आणि तसं व्हावं सुद्धा हरकत नाही. आणि महत्वाचा विषय म्हणजे खऱ्या अर्थाने 2025चा यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्याचा जो पीक विमा आहे तो त्यांना मिळावा. आणि या दोन जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांकरिता शेतकरी बांधवांना तो पीक विमा मिळायलाच हवा. तो त्यांच्या हक्काचा आहे, त्यांचं नुकसान झालेलं आहे, अख्ख्या उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की त्यांचं किती नुकसान झालेलं आहे. तेव्हाच तर कुठे महाराष्ट्र राज्याने आर्थिक मदत सरकारी मदत दिलेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि अजूनही आपण आशा बाळगूया की सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा विमा मागे पुढे काय होणं परंतु तो मिळावा. तर बघा मित्रांनो, पीक विम्या संदर्भात गेल्या 2-4 दिवसामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या 2-4 जिल्ह्यातल्या
महत्त्वपूर्ण अपडेट बुलढाणा असेल, धाराशिव असेल, यवतमाळ, चंद्रपूर असेल, तर ज्या ज्या जशा आल्या लातूर, बीड, अहिल्यानगर, त्या तशा तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर खात्री घेऊन, उशीर झाला तर हरकत नाही, पण खात्री घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी आपल्या सर्वांच्या, आपल्या हक्काच्या लाडक्या चॅनल पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव कृषक भारत कलाल NK अग्रवाल आहे, त्याच्या माध्यमातून मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. आणि तुमचा भरभरून प्रतिसाद त्यावर दिसत सुद्धा आहे. तुमच्या कमेंट, तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न, तुमचे मार्गदर्शन, तुमच्या सल्ला, तुमच्या सूचना, त्या सर्व कमेंट बॉक्समध्ये मी पाहत आहे आणि त्यांना प्रत्युत्तर सुद्धा देत आहे. सर्व गोष्टींचा रिप्लाय सुद्धा देण्याचा माझा प्रयत्न मी करत आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास सध्या यवतमाळ आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्याच्या पीक विम्या संदर्भातली अपडेट आपण घेतलेली आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा जसजशा ज्या ज्या जिल्ह्याचे अपडेट येतील, त्या त्या जिल्ह्याचे अपडेट मी घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी महत्त्वपूर्ण माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या समोरच्या एका व्हिडिओमध्ये हमखास आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.